स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। दसरा दिनी आमदार फारुख शाह यांच्या हस्ते 101 विकास कामांचे लोकार्पण। गवळी समाजाच्या विकासासाठी विकास महामंडळ स्थापन झाल्याने धुळ्यात गवळी समाजाचा जल्लोष। दसऱ्यादिनी बाजारात खरेदीसाठी रेलचेल, बाजारपेठ फुलली। आणि पुणे शहरावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा वॉच, पोलीस दल विशेष ऍक्टिव्ह। आता बातम्या विस्ताराने। मी कधीही जातीपातीचे राजकारण करीत नाही। आमदार झाल्यापासून धुळे शहरातील सर्व समाज घटकांना विकासाच्या प्रवाहासोबत घेऊन काम करीत आहे। म्हणूनच आगामी काळातही धुळेकर जनता माझ्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील असा आत्मविश्वास आमदार फारुख शाह यांनी व्यक्त केला आहे। त्यांच्या हस्ते धुळे शहरातील 101 विकास कामांचे लोकार्पण व शुभारंभ करण्यात आला आहे। धुळे शहराचा आमदार फारुख शाह यांच्या प्रयत्नातून व पुढाकारातून धुळे शहरातील विविध भागात मूलभूत सुविधा अंतर्गत रस्ते, गटारींसह विविध विकास कामांनी वेग घेतला आहे। या विविध विकास कामांचा शुभारंभ तथा लोकार्पण आमदार फारुख शाह यांच्या हस्ते विजयादशमी दसरा दिनी करण्यात आले आहे। यावेळी सलीम शहा, धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे, अतुल पाटील, राजेंद्र गर्दे, रामेश्वर छत्रे, धर्मचारी, अर्चना ज्योती, नासिर पठाण, राज चव्हाण, मुख्तार अन्सारी, डॉक्टर दीपश्री नाईक, बंडू गांगुर्डे, अफसर शहा यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। धुळे शहराचा सामाजिक सलोखा टिकविण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहिलो आहे। विकासाच्या प्रवाहात सर्वच समाज घटकांना सोबत घेऊन कामे करीत असल्याने आगामी काळातही धुळेकर जनता मला साथ देईल असा विश्वास यावेळी आमदार फारुख शाह यांनी व्यक्त केला आहे। साथ आणि हिंदू करेंगा विकास, काय सांगितलं त्याने? हिंदू देंगा साथ, हिंदू करेंगा विकास। अरे मी सांगतो, हिंदूंनी तुला दिली होती साथ। तुम्ही 50 नगरसेवक भाजपचे निवडून दिले होते। हिंदूंनी तुला दिली होती साथ आणि तुम्ही हिंदूंचाच केला विश्वासघात। तर आपल्याला कुठलाही जातीवाद न करता आपल्याला सर्वांचं काम करायचं आहे आणि धुळे शहराचा सर्वांगीण विकास कसा व्हावा त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे। मी जास्त आपला वेळ घेणार नाही आणि मी पूर्ण प्रयत्न केलेला आहे। मी फक्त रस्ते, गटारी, लाईट, पाण्याचा बंदोबस्त नाही तर आपल्याला सांगू इच्छितो, राज भैया, मी आपल्या जे धुळेचे जे MIDC आहे त्यासाठी जे मोठे उद्योग आम्ही तिथे आणणार आहोत आणि त्यासाठी त्यांची जे काही समस्या होती ते मोठे प्रश्न आम्ही सोडवलेले आहे। आणि एक शेवटचा आमचा एक प्रयत्न आहे की जी रावेरची 158 हेक्टर जी जागा आहे ती आम्ही अधिग्रहित करून आणि लवकरात लवकर तिथे मोठमोठे उद्योग सुरू करू। त्याच्यातनं आमच्या शहरवासियांना रोजगार मिळेल अशी आशा व्यक्त करतो। इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। गवळी समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी महाराष्ट्र शासनाचे विकास महामंडळ स्थापन केल्याने गवळी समाज बांधवांनी धुळे शहरात जल्लोष करीत सरकारचे आभार मानले आहेत। गवळी समाज बांधवांच्या विविध मागण्या शासन दरबारी प्रलंबित होत्या। गवळी समाजाच्या विकासासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे, गुरे चराईसाठी राखीव क्षेत्र असावे, दुग्धजन्य पदार्थ विक्रीसाठी जागेसह प्रोत्साहन दिले जावे अशा विविध मागण्यांसाठी गवळी समाज संघटनांनी वेळोवेळी शासनास निवेदन सादर करीत निदर्शने, आंदोलने केलेली होती। याचेच फलित म्हणून महाराष्ट्र शासनाने नुकतेच गवळी समाजाच्या विकासासाठी विकास महामंडळ स्थापन केले आहे।
व दुग्धजन्य पदार्थ विक्रीस व जागा उपलब्ध करून देण्याच्या विषयासही चालना दिली आहे। म्हणूनच धुळे शहरात गवळी समाज बांधवांनी एकत्र येत फटाके फोडून जल्लोष करीत महाराष्ट्र शासनाचे आभार मानले आहेत। यावेळी गवळी समाज संघटनेचे नेते हिरामण गवळी, माजी नगरसेवक भगवान गवळी यांच्यासह गवळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र गवळी समाज संघटना 549च्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र सरकारकडे आमच्या समाजाच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी आम्ही प्रयत्न करत होतो। गवळी समाजाच्या आर्थिक विकासासाठी श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ हे स्थापन करण्यात यावं, पुरे चराईसाठी वनराईमध्ये जमीन मिळण्यात यावी, दुग्ध व्यवसायावर अनेक प्रकारचे प्रयोग करून त्या दुग्ध पदार्थांना चांगल्या प्रकारे विक्री करण्यासाठी मशिनरीज आणि त्याच्यातून जे काही साहित्य आहे ते पुरवावं। दुग्ध व्यवसायासाठी प्रत्येक गावोगावी बस स्टँड असेल, रेल्वे स्टेशन असेल, महामार्ग असतील त्या ठिकाणी 10 बाय 10चं एक आपल्याला त्या ठिकाणी छोटा स्टॉल दूध विक्रीसाठी देण्यात यावा आणि आर्थिक विकास महामंडळ हा सर्वात महत्त्वाचा विषय होता। आमच्या समाजाचे राष्ट्रीय नेते, या देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि विद्यमान ओबीसी आयोगाचे चेअरमन हंसराजजी भैया अहिर यांच्या माध्यमातून आम्ही नुकतंच एकनाथरावजी शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा पवार यांना वेळोवेळी निवेदनं दिली आणि 21 तारखेला भारतीय जनता पार्टीने प्रत्येक समाजातील कार्यकर्त्यांना बोलवून त्यांच्या प्रश्नांची माहिती करून घेतली। यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे। गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक क्यूसिस लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे। फोन 235 570। विजयादशमी अर्थात दसरा सणानिमित्त धुळे शहरातील बाजारपेठ चांगलीच फुलली आहे। दसरा दिनी चांगला मुहूर्त असल्याने सोने खरेदीसाठी देखील सराफ पेढींवर प्रचंड गर्दी दिसून आली। धर्मसंस्कृतीत विजयादशमी अर्थात दसरा उत्सवात मोठे महत्त्व आहे। 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जाणारा हा उत्सव या निमित्ताने धुळे शहरातील बाजारपेठेत नागरिकांनी विविध वस्तूंच्या खरेदीसाठी प्रचंड गर्दी केली होती। चांगला व पवित्र मुहूर्त मानला जात असल्याने विशेषतः सोने खरेदीसाठी नागरिकांची सराफ पेढींवर मोठी गर्दी दिसून आली। बाजारातही मोठी रेलचेल होती। एनहान्स सीसीटीव्हीमुळे पुणे शहरातील गुन्हेगारी कमी होण्यास मदत होणार आहे। सीसीटीव्हीचा पूर्णपणे शहरावर वॉच असल्याने गुन्हेगारीचा बिमोड निश्चित होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। शासनाच्या गृह विभागाने पुणे शहरात एनहान्स सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत। संपूर्ण पुणे शहरावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा वॉच असल्याने गुन्हेगारांचे धावे दणाणले आहेत। यामुळे शहरात कुठेही गुन्हा घडल्यास तो सीसीटीव्ही कॅच होईल आणि अवघ्या काही क्षणात पोलीस विभाग त्या माध्यमातून गुन्हेगारांपर्यंत पोहोचून त्यांच्या मुसके आवळू शकणार आहेत। गृह विभागाच्या या सुविधेमुळे पुणेकरांनीही समाधान व्यक्त केले असून फक्त वॉच ठेवण्यापेक्षा गुन्हेगारीचा समूळ बिमोड करण्यासाठी पुणे पोलीस दलाने सक्षमपणाने कठोर भूमिका घ्यावी अशी पुणेकरांकडून भावना व्यक्त केली जात आहे। याचबरोबर सिटी चॅनल बातमीपत्र समाप्त झाले। धन्यवाद।